नवी मुंबई के विविध प्रलंबित विकास काम और नागरिक समस्याओं को लेकर आज 8 महीनों के बाद राज्य के वन मंत्री गणेश नाइक ने लोक प्रतिनिधियों की बैठक बुलाई, जहां इस बैठक में मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे सह मनपा अधिकारी और भाजपा के तमाम पदाधिकारी मौजूद थे। इस बैठक में शहर के कुल 111 प्रभाग की जन समस्याओं का चिट्ठा इन जनप्रतिनिधियों ने प्रशासन की मौजूदगी में मंत्री महोदय के सामने रखा, जिस पर खुद वन मंत्री गणेश नाइक भी बेहद आक्रामक नजर आए। इस दौरान जनप्रतिनिधियों ने हर विभाग में जारी जल संकट, खराब सड़कें, समाज मंदिर, आरोग्य केंद्र, मैदान की कमी जैसी अनगिनत समस्याएं मंत्री गणेश नाइक और आयुक्त के संज्ञान में लाई। गणेश नाइक ने कहा कि मंत्री बनने के बाद मनपा मुख्यालय में आना एक तरह से बंद हो गया था, मगर लोक प्रतिनिधियों की ओर अनदेखी करने के कारण आज प्रशासन के साथ यह बैठक रखी गई। गणेश नाइक ने कहा कि कुछ अधिकारियों में मस्ती भरी हुई है, जिनका रवैया बेहद ही गलत है। गणेश नाइक ने आगे कहा कि अब शहर में पुनर्विकास के अधिकार सिडको नहीं बल्कि नवी मुंबई महानगर पालिका को दे दिए गए हैं और यही निर्णय राज्य सरकार ने लिया है। गणेश नाइक ने पानी चोरी पर भी आक्रामक भूमिका दिखाते हुए कहा कि न्याय नहीं मिला तो आने वाले चुनाव में केवल उनका प्रचार पानी चोर, गैस चोर और ही भूखंड चोरी पर होगा। 5 वर्ष 8 महिन्यापासून नवी मुंबई शहराला 12 धरणातून मिळणारे पाणी 40 MLD पाणी 5 वर्ष दिलेले नाही। पाणी चोरलं, मी काय बोलतो की चोर के चोर और ऊपर से शिरजोर, म्हणजे कमीत कमी तुमच्याच नालायकपणामुळे नवी मुंबईची जनता ताणलेली राहिली आणि तुम्ही काय आम्हाला खिजवण्याकरता परत तुम्ही सांगता या ठिकाणी पाणी नाही। प्रश्न असा आहे खरं म्हणजे इथं बॉडी नाहीये, बॉडी नाही म्हटल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांना दोष देण्याचा प्रश्न प्रशासन आहे। प्रशासन हे नगरविकास खात्याच्या अंतर्गत आहे, म्हणजे हुज फेल्युअर इज दिस, हे फेल्युअर कोणाचं आहे? नगरविकास खात्याचं फेल्युअर आहे। आणि परत तुम्ही बोलता की घनसुलीला पाणी नाही, तलोलीला नाही, गोठुलीला नाही, तो पाणी तुम्ही त्या ठिकाणी चोरलाय। हे चोरावं का बोलावं लागतं? गेली 5 वर्ष 8 महिने त्या ठिकाणी 40 MLD पाणी नवी मुंबईला मिळणारा तुम्ही दिलेला नाही। तुम्ही म्हणजे कोणी? प्रशासनाने। प्रशासन कोण चालवत होतं त्याला? आता देवेंद्र फडणवीसांच्या मी कानावर गोष्ट घातली, गिरीश महाजनच्या कानावर घातलेली आहे, माननीय आयुक्तांना पण पत्र दिलं आणि पाठपुरावा करायला सांगितलेला आहे मी। जर का उद्याला त्या ठिकाणी जर 40 MLD पाणी नाही निघालं तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाणी चोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल। एक इथला नवी मुंबईतला एक नेता आहे, त्यांनी माननीय आयुक्तांना पत्र दिलंय। काय पत्र दिलंय की मंत्री महोदय गणेश नाईक यांनी अशा प्रकारची टीव्हीला माहिती दिली की ह्या शहरातलं गॅस चोरला। गॅस म्हणजे ऑक्सिजन, हे फॅक्ट आहे। कोविडच्या कालखंडामध्ये रबाला MIDC मध्ये जो नवी मुंबईच्या हॉस्पिटल करता जे ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी तयार झाला होता, तो गॅस MIDC मधून चोरून नेला म्हणजे चोरूनच नेला ना तो। दुसऱ्याचे हक्क डावलणं म्हणजे ते चोरीचाच प्रकार आहे। म्हणजे त्यावेळेला तुम्हाला पण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला माहिती आहे, त्यालाही चर्चा झाली होती ना की गॅस चोरला म्हणून। कोविडची औषधं चोरली, रेमडेसिवीर जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली ती औषधं चोरून नेली। सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे? मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये। नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला। स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले। मी ते ओपन हाऊसमध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय, जर का या गोष्टी जर दुरुस्त झाल्या नाहीत, नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले, स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातले। अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात? जनतेला अपील करणार आहात? पाणी चोरल्याचा आरोप करीन,
गॅस चोरल्याचा आरोप करेन, औषधं चोरल्याचा आरोप करेन आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता 6,000 कोटीचा भूदंड 14 गावाचा समावेश करून नवी मुंबईवर टाकलेला आहे. नवी मुंबईच्या जनतेला ते परवडणार आहे का? हे प्रचाराचे मुद्दे असतील. न पेक्षा आता अनाऊन्स करावं, नवी मुंबईचं 40 MLD पाणी दिलं गेलं. चला आता ते औषध चोरलं तिथं का परत का तो कोविड यावा अशी आमची इच्छा नाही. ऑक्सिजन गॅस चोरला तो गेला, परंतु 40 MLD पाणी नवी मुंबईचे आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. ही 14 गावं काढा. नियमाप्रमाणे एकदा निवडणुकांची ही घोषणा झाल्यानंतर ही पण इलेक्शन कमिशनरनी केली आणि माननीय सन्माननीय कोर्टाच्या आदेशाने असं केली, म्हणून ती गावं आता नाही काढता येणार, परंतु निवडणुका झाल्यानंतर ती गावं काढली जातील. माननीय मुख्यमंत्री मध्ये बोलले की पहिल्या 6 महिन्यामध्ये ही गावं आपण काढून टाकू. शेवटी नवी मुंबईच्या जनतेला 6,000 कोटीचा भूदंड हा आम्ही नाही त्यांच्या डोक्यावर दिला. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.